मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। रायगडला तोरण शिवसेनाच बांधणार, अनंत गीते। माझा राजकीय अस्तं ऐरागैरा करू शकत नाही, उदय सामंतांनी डागली तोफ। निलेश राणेंसह 15 जणांना अटक आणि सुटका। ठेकेदाराअभावी पाणी योजना रखडल्या। निवडणुकीसाठी रत्नागिरी जिल्ह्यात 5339 शाईच्या बाटल्या। आणि चाटव येथे 8 ते 12 मे 2019 दरम्यान प्रो कबड्डी लीग स्पर्धेचं आयोजन। आता पाहूया सविस्तर वृत्त। विरोधकांनी कितीही वल्गना केल्या तरी रायगडला तोरण शिवसेनेचंच असेल असा विश्वास महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांनी व्यक्त केला। कुडोशी येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते। या सभेला संबोधताना ते म्हणाले, महायुतीच्या उमेदवाराला पराभूत करण्याचं स्वप्न विरोधक पाहतायत, मात्र दुर्दैवानं त्यांचं हे स्वप्न कधीच खरं होणार नाही। संपूर्ण रायगड मतदारसंघात शिवसेनेला पोषक असं वातावरण निर्माण झालंय। ठिकठिकाणी शिवसेनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। त्यामुळे विरोधकांना चारी मुंड्यात चित केल्याशिवाय शिवसैनिक स्वस्थ बसणार नाहीत असा विश्वासही गीते यांनी व्यक्त केला। या सभेला युवा नेते योगेश कदम, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कदम, उपजिल्हा प्रमुख शंकर कांगणे, तालुका प्रमुख राजा बेलोसे आदी उपस्थित होते। युतीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी आणि या 7व्यांदा विक्रमी मताने मला विजयी करण्याकरता उपस्थित मतदार बंधू आणि भगिनींनो, अखंड कोकणात जेवढं राजकीय भाग्य मला लाभलं तेवढं कुठल्याही राजकीय नेत्याला नाही लाभलं। सलग 6 वेळा खासदार होण्याचं भाग्य लाभलं। 11वी लोकसभा, 12वी लोकसभा, 13वी लोकसभा। माझा राजकीय असतं रत्नागिरीकर करतील, कोणाही ऐरागेऱ्याची ताकद नाही, कोणाचं असतं होणार हे 23 मे रोजीच कळेल अशी उपरोधिक टीका शिवसेना उपनेते आमदार उदय सामंत यांनी केली। युतीचे उमेदवार विनायक राऊत हे राज्यात सर्वाधिक मताधिक्य घेऊन विजयी होतील असा दावा आमदार सामंत यांनी पत्रकार परिषदेत केला। खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। रत्नागिरी रायगडमध्ये अनंत गीते आणि रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये विनायक राऊत हे दोघेही मोठ्या फरकाने विजयी होतील। रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रसाद लाड, भाजप जिल्हाध्यक्ष बाळमाने, ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांच्यासह अन्य पदाधिकारी एक दिलाने काम करतायत। रत्नागिरी मतदारसंघात विधानसभेला शिवसेनेला 97,000 तर भाजपला सुमारे 55,000 मते मिळाली। त्यामुळे या ठिकाणी 1.5 लाख आणि त्यापेक्षा अधिक मतं ही विनायक राऊत यांना निश्चित मिळतील। रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात 80% मतदान हे विनायक राऊत यांना असेल असा दावाही आमदार सामंत यांनी केला। सिंधुदुर्गमध्ये गेल्या लोकसभेला 60,000ची आघाडी होती। यावेळी 1 लाखाची आघाडी सेनेला मिळेल। खासदार विनायक राऊत यांना 6 ते 6.5 लाख मतं मिळतील। यासाठी सेना कार्यकर्ते मेहनत घेत असल्याचं आमदार सामंत यांनी स्पष्ट केलं। मंगळवारी रात्री हातखंबा येथे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थिर सर्वेक्षण पथकाकडून वाहनांची तपासणी सुरू असताना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ करत शासकीय कर्तव्यात अडथळा निर्माण केला होता। या प्रकरणी शुक्रवारी निलेश राणेंसह 15 जणांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली। कायदेशीर कार्यवाही करून सर्वांना टेबल जमिनावर सर्वांची मुक्तताई करण्यात आली। निलेश नारायण राणे, गौरांग खानविलकर, मयूर रावणांग, श्वेतांग वायंगणकर, सिद्धेश नेरकर, मंगेश मांजरेकर, तुषार पाटील, संदेश आरोंदेकर, सिद्धेश मालवणकर, चिनार मलुष्टे, अभिलाष कारेकर, गिरीश ओझा, नंदकिशोर चव्हाण, पराग पाटील आणि सुभाष पवार अशी अटक करण्यात आलेल्या 15 जणांची नाव आहेत। लोकसभा निवडणुकीकरिता मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी महाराष्ट्रात 3 लाख शाईच्या बाटल्या लागणार आहेत। त्यांचं वाटप जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आलंय। रत्नागिरी जिल्ह्यात निवडणुकीसाठी 5339 शाईच्या बाटल्या देण्यात आल्या आहेत। रत्नागिरी जिल्ह्यात 1952 मतदान केंद्र आहेत। या केंद्रांवर 13,95,538 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। निवडणुकीसाठी आवश्यक असणारी साधन सामुग्री जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आली आहे। हे साहित्य कोल्हापूर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद या ठिकाणाहून प्राप्त होतं। जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झालेल्या साहित्याचं वाटप करण्यात आलंय। जिल्ह्यासाठी 5339 शाईच्या बाटल्या देण्यात आल्या आहेत। केंद्रनिहाय या बाटल्यांचं वाटप करण्यात येणार आहे। जिल्ह्यातील एका मतदान केंद्रावर कमीत कमी 2 शाईच्या बाटल्या देण्यात येतात। मात्र मतदारांची संख्या जास्त असेल तर त्या मतदान केंद्रावर 3 शाईच्या बाटल्या देण्यात येतात।
कबड्डी या लाल मातीतील रांगड्या खेळाचा प्रसार आणि प्रचार व्हावा, ग्रामीण भागातील कबड्डी प्रेमींना दर्जेदार खेळ पाहण्याची संधी मिळावी या उद्देशाने आठगाव मोरे राव परिवार संचलित श्री कुंभाळजाई देवी सामाजिक विकास संस्थेच्या वतीने राजे चंद्रराव प्रो कबड्डी लीग स्पर्धेचं आयोजन चाटव येथे करण्यात आलंय। 8 ते 12 मे 2019 दरम्यान या लीग स्पर्धा खेळवल्या जाणार असून या स्पर्धेत पुरुषांचे 6 आणि महिलांचे 4 संघ सहभागी होणार असल्याचं आयोजकांकडून सांगण्यात आलंय। भरणे नाका येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली। या स्पर्धेत रत्नागिरी 50% खेळाडू हे जिल्ह्यातील असणार आहेत। कबड्डी या खेळाचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाबरोबरच स्थानिक खेळाडूंना संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या स्पर्धेतून केला जातोय। ग्रामीण भागात एवढ्या मोठ्या प्रमाणावर मॅटवर खेळवली जाणारी ही पहिली स्पर्धा असल्याचा दावा आयोजकांनी केलाय। या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंचा स्पर्धेदरम्यान अपघाती विमाही उतरवण्यात येणार आहे। या स्पर्धेत जेतेपद पटकावणाऱ्या पुरुष संघाला 1 लाख रुपयांचं पारितोषिक तर महिला संघाला 50,000 रुपयाचं रोख पारितोषिक आणि आकर्षक चषक देऊन सन्मानित केलं जाणार आहे। उपविजेत्या पुरुष संघाला 55,000 रुपये आणि महिला संघाला 25,000 रुपये रोख चषक देऊन सन्मानित केलं जाणार आहे। ही स्पर्धा राज्य, जिल्हा आणि तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने भरवण्यात आली असल्याचं आयोजकांकडून सांगण्यात आलं। संकल्पना कुठून प्रत्यक्षात आपण जाण्याचा प्रयत्न करतो। तर राजे चंद्रराव प्रो कबड्डी लीग ही जी आपण स्पर्धा आयोजित करण्याचं पहिलं एक मुख्य आकर्षण म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मॅटवर खेळणारी इतक्या मोठ्या रकमेची स्पर्धा आजतागायत झालेली आहे। आपण स्पर्धेचं प्रथम पारितोषिक हे 1 लाख ठेवलेलं आहे आणि महिलांसाठी प्रथम पारितोषिक आपण 50,000 ठेवलेलं आहे। जर प्रायोजकत्व आपल्याकडे जर वाढीच लागेल तर कदाचित आपण ही रक्कम दुप्पटही करू शकतो। यामागचं प्रयोजन असं आहे की जेणेकरून आपल्या ग्रामीण भागातली जी काही उदयोन्मुख रत्न आहेत, जी काही चांगल्या पद्धतीने खेळणारे जे खेळाडू आहेत त्यांना कुठेतरी व्यापक व्यासपीठ आपल्याला देणं, उपलब्ध करून देणं खूप रविवार दिनांक 14 एप्रिल 2019 रोजी सकाळी ठीक 11 वाजता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची तालुका आणि शहर कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्यालय शिवाजी चौक येथे आयोजित करण्यात आली आहे। तरी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या सभेला उपस्थित राहावं। सदर बैठकीला खेडचे नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर मार्गदर्शन करणार आहेत असे तालुकाध्यक्ष पुष्पेन दिवटे आणि शहराध्यक्ष प्रसाद शेटे यांनी कळवले। खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघातर्फे विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 128वा जयंती महोत्सव रविवार दिनांक 14 एप्रिल 2019 रोजी खेड येथील जिजामाता उद्याने विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे। यामध्ये सकाळी 10:30 वाजता धम्मध्वजारोहण, धम्मपूजा पाठ, सकाळी 11 ते 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक, 11 ते 5 पाणी वाटप, दुपारी 1 ते 2 भोजनदान, 2 ते 5 जाहीर सभा, रात्री 8 ते 10 भोजनदान, 9:30 वाजता कव्वाली गायन आदी कार्यक्रम होणार आहेत। तालुक्यातील फुरुस ग्रामपंचायतीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्या सौ साधना वैराग आणि अवंतिका चोगले यांनी 4 दिवसांपूर्वीच गैरसमजुतीने इतर पक्षात प्रवेश केला, परंतु त्यांना पश्चाताप झाल्यामुळे त्यांनी पुन्हा राजसाहेब ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा स्वगृही मनसे प्रवेश केला। या प्रसंगी त्यांचे पक्षात स्वागत करताना नगराध्यक्ष वैभव खेडेकर, विश्वास मुधोळे, सांस्कृतिक विभागाचे तालुकाध्यक्ष विनय माळी, फुरुसचे उपशाखाध्यक्ष गीतेश वैराग आदी मान्यवर उपस्थित होते। खेड तालुक्यासह शहरामध्ये श्री रामनवमी उत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला। सुसेरी नंबर 2 येथील साई मंदिरात श्री रामनवमी निमित्त उत्सव साजरा करण्यात आला। महिलांच्या लेझिम पथकाने पालखीची मिरवणूक काढण्यात आली। तसेच साई मंदिरात महिलांनी पालखी नाचवली। तसेच शहरातील ब्राह्मणाळीतील श्री लक्ष्मीनारायण देवस्थान आणि राम मंदिर येथे श्री रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। त्यातही प्रमुख राजकीय पक्षांनाच प्राधान्य दिले। त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय वातावरण हे नेहमी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना आणि जनता दल या पक्षाभोवतीच फिरतंय।
मतदारांनी या पक्षाव्यतिरिक्त इतर पक्षांच्या किंवा अपक्ष उमेदवारांना सपशेल नाकारल्याने आजवरच्या 16 लोकसभांमध्ये 57% उमेदवारांवर अनामत रक्कम गमावण्याची वेळ आली आहे। अनेक ठिकाणी अपक्ष उमेदवारांची संख्या खूप मोठी असते। सर्वच अपक्षांची अनामत रक्कम जप्त होते। हा आजवरचा अनुभव रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र हे प्रमाण खूपच कमी आहे। रत्नागिरी तालुक्यातील पाणी पुरवठा योजनांच्या कामांच्या निविदांना 3 वेळा मुदतवाढ देऊनही ठेकेदारांनी त्याकडे पाठ फिरवली। त्यामुळे तालुक्यातील अनेक पाणी पुरवठा योजनांची कामं फक्त कागदावरच राहणार असून कोट्यवधी रुपयांचा निधीही पडून राहणार आहे। जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून पाणी पुरवठा योजनांच्या लाखो रुपयाच्या निविदा काढण्यात आल्या होत्या। प्रत्येक गावातील वाडी वस्त्यांमधील घरापर्यंत पाणी यावं यासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च करून पाणी पुरवठ्याच्या विविध योजना राबवण्यात येत आहेत। यामध्ये राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम, जलयुक्त शिवार, विंधन विहिरी आणि अन्य योजनांचा समावेश आहे। लोकसभा निवडणुकीत सर्व मच्छीमार बांधवांनी 100% मतदान करावं असं आवाहन रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांनी केलंय। याला प्रतिसाद देत 18 एप्रिल नंतर मतदान होईपर्यंत एकही होडी समुद्रात जाणार नाही असा निर्णय घेत त्याच स्वरूपाचा प्रतिसाद मच्छीमारांनी दिला। शुक्रवारी 200 बोटींचा समावेश असणारी आगळी किनारा फेरी काढण्यात आली। मतदार जनजागृती कार्यक्रमाच्या प्रमुख असलेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आचल गोयल यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम आला। कोल्हापूरहून रत्नागिरीकडे येणारा मालवाहू ट्रक चरवेली दरम्यान चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दरीत कोसळल्याची घटना घडली। यामध्ये 2 जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष सुतार आणि संतोष जाधव आणि अन्य 1 जण कोल्हापूरहून मालवाहू ट्रक घेऊन रत्नागिरीच्या दिशेने निघाले होते। त्यांचा ट्रक चरवेली दरम्यान आला असता चालकाचं नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या दरीत कोसळला। एकूण नौकांच्या केवळ 6.5% मासेमारी पर्सिन नौकांद्वारे चालते, तर 38% मासेमारी ट्रॉलिंगद्वारे होणारी मासेमारीच मत्स्य दुष्काळासाठी कारणीभूत आहे। ट्रॉलिंग मासेमारी नियमानुसार होत नसताना त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नसल्याची भूमिका पर्सिन मच्छीमारांनी प्रधान सचिव अनुप कुमार यांच्यासमोर मांडली। प्रधान सचिवांकडे मत्स्य व्यवसाय उपसचिव श्रीनिवास शास्त्री यांच्या उपस्थितीत मिरकरवाडा जेटी कामाची पाहणी करून मच्छीमारांच्या समस्यांबाबत चर्चा आयोजित केली, असे मच्छीमार सहकारी संस्थांना कळवून उपस्थित राहण्यास सांगण्यात आलं होतं। त्यानुसार या बैठकीत मिरकरवाडा विकास टप्पा क्रमांक 2च्या झालेल्या कामासंदर्भात चर्चा झाली नाही। मात्र पारंपरिक आणि पर्सिन नेट मच्छीमारांच्या संघर्षावर या बैठकीत जोरदार चर्चा घडवून आणण्यात आली। खेड शहरातील साठे मोहल्ला परिसरातील 2 बंगले फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारलाय। भरवस्तीतील 2 बंगले चोरट्यांनी फोडल्यामुळे खेड पोलिसांसमोर चोरट्यांना जेरबंद करण्याचं आव्हान उभं राहिलंय। गुरुवारी रात्री कुंभाराळी येथे एक गोडाऊन फोडून चोरट्यांनी 58,000 रुपयाचा ऐवज लंपास केला होता। साठे मोहल्ला येथे राहणाऱ्या नगमा गडकरी आणि नसीमा खतीब यांचे बंद बंगल्याच्या दरवाजे कडी कोयंडे उचकटून चोरट्यांनी बंगल्यात प्रवेश केला। नगमा गडकरी यांच्या बंगल्यातून 10,000 रुपयांची रोकड आणि 2,39,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले। त्यानंतर चोरट्यांनी जवळच नसीमा खतीब यांच्या बंद घराचा मागील दरवाजा तोडून बंगल्यात प्रवेश केला। या बंगल्यातील 2 कपाटात त्यांनी शोधाशोध केली, मात्र त्यांच्या हाताला काही लागलं नाही। याबाबत खेड पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी रत्नागिरी येथून श्वान पथकाला पाचारण केलं। रत्नागिरी येथून आलेल्या हिरा या पोलीस श्वान पथकाने चोरट्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला अद्याप यश आलं नाही। दरम्यान गुरुवारी रात्री गोडाऊन फोडून 58,000 रुपयाचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी पोलिसांनी साठे मोहल्ला येथे राहणारा फैजान रहमान कोंडिलकर याला ताब्यात घेतलंय। पोलिसांनी त्याच्याकडून गोडाऊनमधून चोरलेला काही माल हस्तगत केला असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं। या प्रकरणातील आणखी एक आरोपी समाधान शिंदे हा फरार असून पोलीस त्याच्या शोधात आहेत। या प्रकरणी पोलीस निरीक्षक सौ सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा शिंदे अधिक तपास करतायत। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। रायगडला तोरण शिवसेनाच बांधणार, अनंत गीते। माझा राजकीय अस्त ऐरागेरा करू शकत नाही, उदय सामंतांनी डागली तोफ। निलेश राणेसह 15 जणांना अटक आणि सुटका। ठेकेदाराअभावी पाणी योजना रखडल्या। निवडणुकीसाठी रत्नागिरी जिल्ह्यात 5,339 शाईच्या बाटल्या आणि चाटव येथे 8 ते 12 मे 2019 दरम्यान प्रो कबड्डी लीग स्पर्धेचं आयोजन। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। धन्यवाद।